नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या लेक्चरपासून आपण द इंडस्ट्रियल रिलेशन कोड जे होतं 2020चं ते आपण स्टडी करणं चालू केलेलं होतं। याचा पहिला पार्ट अपलोड केला गेलेला आहे, दुसरा पार्ट सुद्धा अपलोड केलेला होता। त्याच्यानंतर आज आपण तिसऱ्या पार्टकडे जाणार आहोत आणि उरलेले जे कलम आहेत त्या आजच्या पार्टमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत। आता आपलं पुढचं जे कलम असेल कलम 53 होतं। या कलम 53 मध्ये समझोता आणि न्याय निर्णयाची जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल डिस्कशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। ओके, सर्वात आधी एक एक्झाम्पल घेऊया। थोडंसं याच्यामधलं जर पाहायला गेलं कलम 53 मध्ये तुमचे जे एमसीक्यू फॉर्म होतात ते जनरली डाटाच्या स्वरूपात तुमचे एमसीक्यू जे असतात ते फॉर्म होतात। छोटे छोटे असतात परंतु कन्फ्युजिंग करणारा डाटा तुम्हाला कलम 53 मध्ये पाहायला भेटलेला आहे। ओके, एक्झाम्पल स्टार्ट जर केलं तर आपली काय होती, आपली नाडाना MIDC होती। नाडाना MIDC मध्ये आपली फॅक्टरी होती। इकडं तुमचा कोण होता, शर्मा होता। इकडं तुमचा राजू होता। इकडं तुमचा गण्या होता। कंपनी चालू झालेली आहे आणि कंपनीमध्ये आता काय झालेलं आहे, दिवाळी आलेली आहे। ओके, दिवाळी आलेली होती आणि या दिवाळीमध्ये बोनसचा जो वाद होता तो यांच्यामध्ये झालेला आहे। शर्माजी सांगतोय 9% बोनस देईल आणि हे जे गण्या वगैरे होते, राजू जे होते ते काय करत होते, त्यांनी सांगितलं की आम्हाला 25% बोनस द्या। आता हा एक मोठा वाद निर्माण झालेला आहे। मग आता काय केलं, राजू आणि गण्या यांनी तर युनियन बनवलेलीच होती। आता त्यांनी काय केलं, एक संपाची नोटीस देऊन टाकलेली आहे कोणाला, शर्माजीला, की आम्ही आता संप करत आहोत। एक प्रकारे काय झाला, या दोघांमध्ये वाद निर्माण झालेला आहे। आता याच्यानंतर जो समेट आहे किंवा समझोता किंवा न्याय निर्णयाची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने वर्क करेल ती कलम 53 मध्ये तुम्हाला दिली गेलेली आहे। आता काय झालं, कंडिशन लक्षात राहू द्या। राजू जो होता त्याने काय दिलेली आहे, संपाची नोटीस जी आहे ती दिली आहे आणि इथलं आणि याच्यापासूनच तुमचं कलम 53 जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे। मग जेव्हा संपाची नोटीस राजूने दिली त्याच्यानंतर काय झालं, जे धुळ्याचे जे समेट अधिकारी होते, जे समझोता अधिकारी होते, त्यांनी काय केलं, ते तात्काळ तुमच्या कंपनीमध्ये आले। कंपनीत आल्यानंतर त्यांनी राजूला बी बोलवलं, त्यांनी शर्माजीला पण बोलवलं आणि एका टेबलवर त्यांच्यामध्ये समझोता घडवण्याचा जो प्रयत्न आहे त्या समेट अधिकाऱ्याने केलेला आहे। मग आपलं जे कलम 53 आहे, 53 मधला एक आपल्याला काय सांगतो की जेव्हा संपाची नोटीस भेटली किंवा एखादा औद्योगिक विवाद निर्माण झाला, या कंडिशन मध्ये पहा, संपाची नोटीस भेटलेली आहे, एका प्रकारचा औद्योगिक विवाद निर्माण झालेला आहे, त्यावेळेस हा जो समेट अधिकारी होता, हा जो समेट अधिकारी असेल तो काय करेल, कायदेशीररित्या समेटची जी कारवाई असेल, समझोत्याची जी कारवाई असेल ती सुरू करणार आहे, असं तुम्हाला 53(1) मध्ये पाहायला भेटतं। मग इतकं इम्पॉर्टंट होतं का 53(1)? तर 53(1) कधी इम्पॉर्टंट होतं, ज्यावेळेस 53(1) मध्ये एखादा डाटा दिलेला असेल आणि इथं तुम्हाला एक डाटा पाहायला भेटतो, तो म्हणजे 2 वर्ष 2 इयरचा जो डाटा आहे तो तुम्हाला 53(1) मध्ये पाहायला भेटतं। मग 2 वर्ष नेमकं काय आहे, जर समजा कंपनीमधला एखादा वाद असेल, या कंपनीमध्ये जर एखादा वाद असेल, कोणताही वाद असू शकतो, बोनसचा वाद असू शकतो, पगारवाढीचा वाद असू शकतो, तर कंपनीमध्ये जेव्हा एखादा वाद असेल आणि जर तो 2 वर्ष पूर्वीचा असेल, 2 इयरच्या आधीचा असेल, तर अशा कंडिशनमध्ये कायद्यानुसार समेट अधिकारी या मॅटरमध्ये पडणार नाही। ओके, तर 53(1) मधला डाटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। जर कंपनीमध्ये एखादा वाद असेल आणि तो 2 वर्ष पूर्वीचा असेल तर त्यावेळेस समेट अधिकारी त्या वादामध्ये पडू शकत नाही। जनरल काय कंडिशन होती, जनरल नियम काय आहे, संपाची नोटीस मिळताच औद्योगिक विवाद निर्माण झाल्यास समेट अधिकारी जो असेल तो कायदेशीररित्या समेट कारवाई जी आहे ती सुरू करणार आहे। पुढे पाहूया, पुढे काय होतं। पुढे आपण 53(2) मध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीने हा जो समेट अधिकारी आहे, ज्यावेळेस याला संपाची नोटीस भेटली तात्काळ आलेला होता, असं काही त्याने टाइमपास वगैरे केला नाही। तर 53(2) म्हणतो, समेट अधिकारी जो असेल, म्हणजे हा जो समेट अधिकारी आहे तो काय अजिबात वेळ वाया न घालवता विवादाच्या ठिकाणीची जी परिस्थिती आहे ती तपासतो आणि दोन्ही पक्षांना बोलवून त्यांच्यामध्ये काय समेट घडवण्याचा प्रयत्न करेल, असं 53(2) मध्ये दिलेलं आहे। आता हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे। काय झालं होतं, संपाची नोटीस भेटली, लगेच हा कुठं आला, तुमच्या कंपनीत आला। कंपनीत आल्यानंतर दोघे पार्टीला बोलवलं, शर्माजीला सांगितलं की तुम्ही तुमची खाती पुस्तक घेऊन या, राजूला सांगितलं की तुम्ही पण तुमचं जे मागण्या आहेत ते घेऊन या। शर्माजी सांगतोय 9% देईल, राजू म्हणतोय 25% घेईल। मग समेट अधिकारी काय करेल, कॉम्प्रोमाइज किंग आहे ना हा, तर कॉम्प्रोमाइज कशा पद्धतीने करेल, याला सांगेल की तू थोडं कमी कर, याला सांगेल की तू थोडं वाढव, म्हणजे जवळपास 15 ते 17% तुम्ही बोनस जो आहे तो द्या। अशा पद्धतीचं जे
मध्यस्थी आहे हा समेट अधिकारी करणार आहे आणि हे जे दिलेलं आहे 53(2) मध्ये दिलेलं आहे. तर इथं काही तुम्हाला डाटा भेटला नाही म्हणून हे कलम तुम्हाला महत्त्वाचं असणार नाही. आता समजा पुढे गेल्यानंतर यांनी काय केलं, 15% त्यांनी ॲग्री केलं. म्हणजे शर्माजी बी बोलले की मी 15% देईल आणि राजू आणि गण्या पण बोलले की आम्ही 15%ला ॲग्री आहोत. ओके, ही कंडिशन तुम्हाला समजली. याचा अर्थ काय झाला, जो समेट अधिकारी आलेला होता ना त्याने काय केलं, त्याने यांच्यामध्ये यशस्वी जो समेट आहे, यशस्वी जो समझोता आहे, सेटलमेंट जी आहे ती त्याने करून दिलेली आहे. मग अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस यशस्वी तुमचा समझोता झाला असेल त्यावेळेस एक तो कागद काढेल आणि या कागदावर या दोघांच्या सह्या घेईल. ज्या सर्व अटी ज्या आहेत की आम्ही 15% बोनस जे आहे तो देत आहोत, या ज्या अटी होत्या ते त्यांनी काय केलं आहे या कागदावर लिहून घेतलेलं आहे आणि इथं शर्माजी साईन करेल, इथं तुमचा राजू जो आहे तो साईन करेल. दोघांचं साईन झाल्यानंतर याला काय म्हटलं जातं, तर याला म्हटलं जातं तडजोड पत्र. काय म्हटलं जातं, तडजोड पत्र म्हटलं जातं. आणि या तडजोड पत्र जे आहे दोघांची साईन घेतल्यानंतर हा जो समेट अधिकारी असेल तो त्यांचं तडजोड पत्र कोणाकडे पाठवणार आहे, सरकारकडे पाठवणार आहे. आता तडजोड पत्राला इंग्लिशमध्ये जर बोललं तर मेमोरेंडम ऑफ सेटलमेंट असं म्हटलं जातं. तर जेव्हा कलम 53(3) तुम्हाला असं सांगतं की जर तुमचा समझोता जो आहे, तुमची जी समेट आहे किंवा सेटलमेंट जी आहे ती जर यशस्वी झाली, ती काय झाली, यशस्वी झाली, तर अधिकारी काय करेल, आता हा जो अधिकारी होता तो काय करेल, तर तो एक तडजोड पत्र तयार करतो ज्यावर दोन्ही पक्षांच्या सह्या घेतल्या जातात आणि तो जो अहवाल आहे सरकारकडे जमा केला जातो. आता पुन्हा एकदा जर तुम्ही चेक केलं 53(3) मध्ये कोणत्याही प्रकारचा डाटा तुम्हाला पाहायला भेटला नाही. मग जर 53(3)च्या डाटाबद्दल पाहायला गेलं की 53(3) मध्ये आम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर 53(3) मध्ये लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुमचं एखादं सेटलमेंट जे आहे ते जर तुमचं सेटल झालं, म्हणजे तुमचा समझोता जो आहे तो जर यशस्वी झाला, तर अशा कंडिशनमध्ये तिथं तुम्हाला एक मेमोरेंडम ऑफ सेटलमेंट द्यायचा आहे आणि तो 53(3) मध्ये दिलेला आहे. 53(3) मध्ये आपला समझोता जो होता तो यशस्वी झालेला होता. समजा तुमचा जो समझोता आहे तो यशस्वी झाला नाही, म्हणजे राजू बोलला की मी 25%च घेईल, शर्माजी बोलला की मी 9%च देईल. अशा वेळेस काय झालं, तुमचा जो समझोता आहे तो यशस्वी झालेला नाही. अशा वेळेस समझोता अधिकारी काय करणार आहे, तर समझोता अधिकारी पुन्हा एक रिपोर्ट बनवेल. ओके, रिपोर्ट कसा असेल, तो असेल तुमचा फेल्युअर रिपोर्ट. काय असणार आहे, तो तुमचा फेल्युअर रिपोर्ट असणार आहे. या रिपोर्टमध्ये सर्वात आधी तो काय मेन्शन करेल की हा जो वाद होता त्याची कारणे कोणकोणती आहेत, वादाची कारणे कोणकोणती आहेत ते मेन्शन करेल. नंतर आता परिस्थिती नेमकी काय आहे ते सुद्धा मेन्शन करेल. आणि हा जो फेल्युअर रिपोर्ट त्याने जो बनवलेला आहे तो पुन्हा कोणाकडे पाठवणार आहे, जे सरकार आहे सरकारकडे तो रिपोर्ट जो आहे तो पाठवणार आहे. हे सुद्धा तुमचं 53(4) मध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला फेल्युअर रिपोर्ट सुद्धा समजलं, तुम्हाला जो मेमोरेंडम ऑफ सेटलमेंट आहे तो सुद्धा समजलं. मग 53(5) मध्ये नेमकं काय असेल याचा जर तुम्ही विचार केला तर 53(5) मध्ये तुम्हाला दिलेला आहे की हा जो रिपोर्ट त्याने बनवलेला आहे, म्हणजे यशस्वीचा रिपोर्ट किंवा अयशस्वीचा जो रिपोर्ट आहे, हा जो बनवलेला आहे तो सरकारला किती दिवसात पोहोचायला पाहिजे हे तुम्हाला 53(5) मध्ये पाहायला भेटतं. आता 53(5) महत्त्वाचं आहे कारण की याच्यात 2 कंडिशन आहेत. त्या दोघी कंडिशन मी तुम्हाला सांगतो. पहिली कंडिशन आहे वाद चालू झालेला आहे. काय झालेलं आहे, वाद चालू झालेला आहे आणि अशा वेळेस सेटलमेंट अधिकारी जो आहे तो कंपनीत पोहोचलेला आहे. मग जर वाद चालू झाला तर तेव्हा 45 दिवसाच्या आत, 45 डेजच्या आत त्याने त्याचा रिपोर्ट सरकारकडे देणं बंधनकारक असणार आहे. जर पर्टिक्युलर कंपनीमध्ये संपाची नोटीस दिलेली असेल, आता आपल्या कंडिशनमध्ये पहा, आपल्या कंडिशनमध्ये जर तुम्ही चेक केलं तर राजू आणि गण्या यांनी काय दिलेली होती, संपाची नोटीस जी होती ती प्रोव्हाइड केलेली होती. मग जर संपाची नोटीस भेटलेली असेल तर अशा कंडिशनमध्ये रिपोर्ट जो असेल तो 14 दिवसांच्या आत सरकारकडे पाठवणं बंधनकारक असणार आहे. दोघांचं रिझन काय असेल, जर संपाची नोटीस भेटली तर फॅक्टरी बंद पडू शकते, नुकसान होऊ शकतं. तर अशा कंडिशनमध्ये संपाची नोटीस जर भेटली तर जी दिवसांची मर्यादा आहे ती कमी करण्यात आलेली आहे. संपाची नोटीस भेटल्यानंतर 14 दिवसांच्या आत जो तुमचा कन्सिलेशन ऑफिसर असेल त्याने सरकारकडे आपला रिपोर्ट पाठवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जर संपाची नोटीस भेटलेली नसेल तर 45 डेज जो आहे तो आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.
म्हणजे हे जी मुदत आहे ती 53.5 मध्ये तुम्हाला पाहायला भेटते. आता काय झालं, तुमचा समेट अधिकारी आलेला होता, समेट अधिकारीने ट्राय केलं, एक तर प्लस झालं, एक तर मायनस झालं, दिवस दिले गेले. याचा अर्थ काय होतो, तुमचा समेट अधिकारी जो आहे तो प्रकरण जे असेल ते मिटवण्याचा प्रयत्न पूर्णपणे केलेला आहे. आता दोन प्रकारचे रिपोर्ट तुम्हाला भेटलेले होते. पहिला रिपोर्ट कोणता होता, पॉझिटिव्ह रिपोर्ट होता. ओके, दुसरा रिपोर्ट जो होता तो निगेटिव्ह होता, ज्याला फेल्युअर रिपोर्ट असं म्हटलं गेलेलं आहे. फेल्युअर रिपोर्ट जो आहे तो म्हटलं गेलेला आहे. ओके, मग आता मॅटर जो आहे तो सॉल्व्ह झालाच नाही ना फेल्युअर रिपोर्टमध्ये. मग अशा वेळेस काही यांचा वाद चालूच द्यायचा का, तर अशा वेळेस यांचा वाद चालू द्यायचा नाही. अशा वेळेस काय करतात, तर जी पीडित आहेत, आता याच्यामध्ये या कंडिशनमध्ये कोणीही पीडित असू शकतं. एक तर मालक पण पीडित असू शकतं किंवा नोकर जे आहेत, नोकर वर्ग जो आहे तो सुद्धा पीडित असू शकतो. म्हणजे पीडित आहेत ते काय करतील, ते कशाकडे जाणार आहेत, कोर्टामध्ये जाणार आहेत. ट्रिब्युनल जे कोर्ट असेल त्याच्यामध्ये जाणार आहे. आता या कोर्टामध्ये जाण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा मुदत दिली गेलेली आहे आणि मुदत किती दिवसाची आहे, 90 दिवसांची मुदत आहे. मग आता ही 90 दिवसांची मुदत कधीपासून असेल असा प्रश्न तुम्हाला भेटू शकतो की 90 दिवसाची मुदत कशीपासून मोजायची, संपाची नोटीस पासून मोजायची का फेल्युअर रिपोर्ट पासून मोजायची. मग ज्या दिवशी फेल्युअर रिपोर्ट भेटला त्याच्यापासून 90 दिवस मोजायचे आणि या 90 दिवसाच्या आत जो पीडित पक्ष आहे तो ट्रिब्युनल कोर्टमध्ये जाईल असं तुम्हाला 53.6 मध्ये दिलं गेलेलं आहे. ओके, रिव्हिजन जर करायची म्हटली तर 53.1 मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, तर 53.1 मध्ये 2 वर्षाची मुदत तुम्हाला दिली गेलेली होती की समेट कशा पद्धतीने सुरू होईल, समझोता जो आहे तो कशा पद्धतीने सुरू होईल. 53.2 मध्ये काय दिलेलं होतं की अधिकारी जो होता तो तपास बिपास करतो, मस्त त्यांचं तडजोड जो आहे किंवा हे मॅटर का झालेलं होतं ते 53.2 मध्ये तो चेक करायचा प्रयत्न करतो. 53.3 मध्ये सक्सेस रिपोर्ट होता, 53.4 मध्ये फेल्युअर रिपोर्ट होता, 53.5 मध्ये मुदत दिलेली होती. मुदत दोन प्रकारच्या होत्या, एक 45 दिवस होती जी सामान्य प्रकरणात वापरली जायची, एक 14 दिवसाची होती. ती काय होती, संपाची नोटीस जर आली असेल तर तिथं 14 दिवसाची मुदत जी होती ती 53.5 मध्ये तुम्हाला पाहायला भेटलेली होती. नंतर 53.6 मध्ये काय होती की ज्यावेळेस तुमच्याकडे फेल्युअर रिपोर्ट आला त्याच्यापासून 90 दिवसाच्या आत तुम्ही कोर्टात जाऊ शकता असं 53.6 तुम्हाला सांगत होतं. तर पाहूया आपल्या नोट्समध्ये काय दिलेलं आहे. 53 मध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या, समझोता आणि न्याय निर्णयाची जी प्रक्रिया होती ती दिली गेलेली होती. जेव्हा समझोता अधिकारी वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे नियम काय असतात ते तुम्हाला 53 मध्ये पाहायला भेटतं. 2 वर्षाची अट होती, तर 2 वर्षाची अट लक्षात ठेवायची आहे. अहवाल पाठवण्याची मुदत जी आहे 45 दिवसाच्या आत पाठवणं बंधनकारक आहे. याला अपवाद जो होता, जर संपाची नोटीस भेटली तर 14 दिवसाच्या आत अहवाल देणं अनिवार्य असणार आहे. पुढील दाद जो होता, जो समझोता अधिकाऱ्याकडे वाद सुटला नाही तर त्याचा अहवाल मिळाल्यापासून 90 दिवसाच्या आत संबंधित न्यायाधिकरणाने त्याच्याकडे अर्ज करू शकतात आणि तिथं तो मॅटर चालू शकतो. ओके, तर 53 मध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 2 वर्षाची अट लक्षात ठेवायची आहे, 45 दिवस लक्षात ठेवायचे आहेत, 14 दिवस लक्षात ठेवायचे आहेत आणि 90 दिवस जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण पुढच्या कलमकडे जाऊया. आता कलम 54 पण तुम्हाला दिलेला आहे. जनरली नोट्समध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही कारण की या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत ज्या आधी तुमच्या कन्सेप्ट झालेल्या आहेत. मी तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा सांगितली होती. समजा शर्माजीची फॅक्टरी एक महाराष्ट्रामध्ये आहे, ओके, एक तुमची गुजरातमध्ये आहे, एक कर्नाटकमध्ये आहे, ओके, आणि एक तुमची MP मध्ये आहे. समजा आता काय झालं, बोनसचा जो वाद होता तो सर्वकडे पसरला. ओके, महाराष्ट्रामध्ये पण पसरला, गुजरातमध्ये, आणि इथं सर्व ठिकाणी तुमचा बोनसचा वाद पसरलेला आहे आणि सर्वांनी मिळून काय केलं, एक महासंप ऑर्गनाईज केलेला आहे. ओके, मग अशा कंडिशनमध्ये ही काय झाली, ही राष्ट्रीय कंडिशन झाली. एका वेळेस अनेक कंपन्या ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत आणि हा जो वाद आहे तो नेमका कोणाकडे जाईल, तर हा तुमचा नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल जे असेल, NIT जे असेल त्यांच्याकडे जाणार आहे. राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरण बाबत आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं की अशी कंडिशन आली तर यांच्याकडे जाणार आहे. ते कलम 54 मध्ये पण दिलेलं आहे. कलम 54 मध्ये 2 पार्ट तुम्हाला पाहायला भेटतील, 1 आहे आणि 2 आहे. पहिल्या याच्यात सांगतं की नॅशनल एखादा औद्योगिक विवाद जो असेल तो जर राष्ट्रीय महत्त्वाचा असेल, राष्ट्रीय महत्त्वाचा अर्थ असा होईल की ती कंपनी 4, 5, 6 अशा स्टेटमध्ये पसरलेली आहे. तर राष्ट्रीय महत्त्वाचा जर एखादा औद्योगिक विवाद असेल किंवा तो अशा स्वरूपाचा असेल की त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त उद्योग जे आहेत ते प्रभावित होत असतील,
तेव्हा केंद्र सरकार तो खटला डायरेक्ट कोणाकडे सोपवू शकते, नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल जे आहे त्याच्याकडे सोपवू शकते. सिंपलची गोष्ट होती, कन्सेप्च्युअल गोष्ट होती. ठीक आहे. मग कलम 54(2) मध्ये काय दिलेलं आहे की जसं नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनलकडे एखादा खटला आला तर त्यांनी काय करायचं आहे, या खटल्यावर लवकरात लवकर डिसिजन जो आहे तो करायचा आहे आणि केंद्र सरकारला जो रिपोर्ट आहे तो द्यायचा आहे. ओके. तर हे 54च्या 1 आणि 2 मध्ये लिहिलं गेलेलं आहे. इतकं सिंपल प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. मेन तुमचा कलम 55 पासून स्टार्ट होतं. कलम 55. आता पाहूया की कलम 55 मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर कलम 55 मध्ये तुम्हाला 2 पार्ट जे आहेत ते पाहायला भेटतील, 1 आणि 2. पहिली गोष्ट काय असेल, यांचा मॅटर जो होता राजू आणि शर्माचा, यांचा मॅटर होता तो कुठं पोहोचला, नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनलमध्ये पोहोचला. ते दोघं पक्षांचं ऐकून घेतील. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती की नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनलमध्ये 2 प्रकारचे सदस्य असतात, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राहतो आणि एक ज्युडिशियल राहतो. या दोघांनी काय केलं, दोघांचं ऐकून घेतलं की काय आहे आणि त्यांनी एक निवाडा दिलेला आहे. निवाडाला इथं अवॉर्ड असं म्हणतात. काय म्हणतात, अवॉर्ड जो आहे तो दिला गेलेला आहे. आता हा जो निवाडा आहे, हा जो रिझल्ट आहे तो नेहमी कशा स्वरूपात असावा, लेखी स्वरूपात असावा. असं तोंडी सांगून द्यायचं नाही, तर लेखी स्वरूपात असावा. आणि तो जो अवॉर्ड आलेला आहे, तो जो निर्णय आलेला आहे, तो आता असा एक कागद असेल ना, त्याच्यावर निर्णय असेल की आम्ही असं सूचना देतोय, तर या दोघांच्या सह्या ज्या असतील ते याच्यावर करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला 55च्या 1 मध्ये पाहायला भेटेल की ते सह्या वगैरे करतील. त्याच्यानंतर काय होईल, त्याच्यानंतर हा जो अवॉर्ड आहे त्याच्या 3 कॉप्या येतील. पहिली कॉपी, दुसरी कॉपी आणि तिसरी कॉपी, 3 झेरॉक्स काढतील. पहिली झेरॉक्स कोणाकडे जाईल, राजूकडे जाईल. ओरिजिनलच राहत्या, झेरॉक्स वगैरे नाही. फक्त लक्षात राहू द्या, कॉपी अजून काही लोकांना कॉपी बी समजत नाही. एक कॉपी राजूकडे जाईल, दुसरी कॉपी कोणाकडे जाईल तर शर्माजीला भेटेल. ओके. तिसरी कॉपी कोणाला भेटेल तर तिसरी कॉपी जे सरकार असेल त्यांना प्रोव्हाइड करण्यात येईल. ओके. म्हणजे हा जो अवॉर्ड आहे त्याच्या 3 कॉप्या ज्या असतील त्या प्रत्येकाला प्रोव्हाइड करण्यात येईल, असं तुम्हाला 55च्या 2 मध्ये दिलं गेलेलं आहे. आता समजा काय झालं, राजूला जो नियम होता, आता ही जी कॉपी भेटलेली होती, जो डिसिजन आलेला होता तो राजूला कधी भेटला, समजा हा 15 जूनला भेटला. कितीला, 15 जूनला. मग जो डिसिजन आलेला आहे तो कधीपासून लागू करावा, तर त्याच्यासाठी 55 मध्ये 3 दिलं गेलेलं आहे. 55 मध्ये 3रं उपकलम काय सांगतं, याच्यामध्ये नियम जो आहे तो दिला जातो 30 दिवसांचा सामान्य नियम. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 30 दिवसांचा सामान्य नियम दिलेला आहे. 15 जूनला राजूकडे कॉपी आली. या 15 जून नंतर 30 दिवस मोजायचे. किती, 30 दिवस. मग किती झाले ते, 15 जुलै पकडूया. 15 जुलैपर्यंत याचे किती झाले, 30 दिवस झाले. नियम काय सांगतो, सामान्य परिस्थितीमध्ये कोर्टाचा निर्णय संबंधित पक्षांना कळवल्यापासून, आता कोर्टाचा निर्णय संबंधित पक्षाला 15 जूनला कळवला. कोर्टाचा निर्णय जो आहे पक्षांना कळवल्यापासून 30 दिवस संपल्यानंतर, म्हणजे 30 दिवस जेव्हा संपतील त्याच्यानंतर तो काय होईल, कायदेशीररित्या लागू होणार आहे. असं तुम्हाला 55च्या 3ऱ्या उपकलम मध्ये पाहायला भेटतं. म्हणजे 3रं उपकलम तुम्हाला डाटा प्रोव्हाइड करतंय. याच्यामुळे 3रं उपकलम काय होईल, इम्पॉर्टंट स्वरूपाचं तुम्हाला पाहायला भेटेल की जेव्हा आपण सामान्य परिस्थिती जर पाहिली तर सामान्य परिस्थितीमध्ये 30 दिवसाची जी मुदत आहे, 30 दिवसाच्या मुदतीनंतर काय होईल, तर तो जो नियम आहे, हा जो तुमचा अवॉर्ड आलेला आहे तो काय होईल, कायदेशीररित्या लागू होणार आहे. आता काय झालं, ही सामान्य कंडिशन झाली, सामान्य परिस्थिती झाली. आता सरकारला वाटलं की माझा जो अवॉर्ड आलेला आहे, माझा जो निर्णय आलेला आहे, आता हा निर्णय आलेला होता, पेन कलरच चेंज करतो, हा निर्णय आलेला होता. ओके. आणि या निर्णय एकदम चांगला आहे, परंतु याला काय लवकर लागू करायचं आहे. आपल्याला जेवढं लवकर लागू करता येईल तेवढं लवकर लागू करायचं आहे. जर हा 30 दिवसानंतर लागू झाला तर नुकसान होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढू शकतात. मग सरकारला काहीतरी अधिकार आपल्याला द्यावा लागतील की सरकार सांगू शकेल की 30 दिवस वगैरे काही नाही, ज्या दिवशी लागलेला आहे 30 दिवसाच्या आत तुम्ही निर्णय लागू करा. याच्यासाठी सरकारला काहीतरी अधिकार प्रोव्हाइड करायचे आहेत. म्हणून तुम्हाला कंडिशनमध्ये हा जो 3 आहे त्याला अपवाद सुद्धा जोडण्यात आलेला आहे. जर सरकारला वाटलं की 30 दिवसाच्या मुदतीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काहीतरी परिणाम होईल किंवा सामाजिक न्यायावर वाईट परिणाम होईल, तर सरकार काय करेल,
एक नोटिफिकेशन काढेल आणि नोटिफिकेशन काढून हा जो 30 दिवसाचा कालावधी आहे तो कमी करू शकतो, असं या कलमामध्ये काय आहे, विशेष आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे. एक क्लिअर झालं. पहिल्यामध्ये काय केलेलं होतं लक्षात राहू द्या. पहिल्यामध्ये आपण डिसिजन जो होता तो लेखी स्वरूपात होता आणि त्याच्यावर साईन करायच्या होत्या, म्हणजे हा डिसिजन 1 मध्ये पाहायला भेटला. दुसऱ्यामध्ये काय होतं, तर दुसऱ्यामध्ये ज्या तुमच्या कॉप्या होत्या त्या सर्वांना कळवल्या गेलेल्या होत्या. मग तिसऱ्यामध्ये काय होतं, तिसऱ्यामध्ये 30 दिवसांची जी मुदत आहे ती दिली गेलेली होती. आता 55 मधलं जे 4थं कलम आहे ते समजण्यास थोडं डिफिकल्ट आहे, ते आपण सांगतो. तुमचा निर्णय आला. ओके, निर्णय आला. निर्णयाच्या कॉप्या गेल्या, एक राजूला गेली, एक शर्माला गेली आणि एक सरकारला गेली. ओके, राजूसाठी तुम्ही 30 दिवसाची जी मुदत होती ती पाहायला भेटलेली होती आणि ही 30 दिवसाची मुदत कट कोण करू शकत होतं, सरकार जे आहे ते कट करू शकत होतं. हे राजूच्या बाबतीत झालं बरं का. राजूच्या ब्रांचसाठी हे झालेलं होतं. जेव्हा सरकारकडे एखादा डिसिजन आला, पर्टिक्युलर डिसिजन जो आहे सरकारकडे आला, मग ज्या दिवशी समजा 15 जूनला सरकारकडे तो डिसिजन जो आहे तो आलेला आहे, मग 15 जूनपासून टोटल 90 दिवस जायचं. किती दिवस, 90 डेज, 90 दिवसपर्यंत जायचं आहे. ठीक आहे, का जायचं आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. आता हा जो डिसिजन आलेला आहे त्याच्यामध्ये सरकारला काहीतरी बदल करायचा आहे. बदल म्हणजे मॉडिफाय करायचा आहे. म्हणजे ट्रिब्युनलने सांगितलं की जे कर्मचारी आहेत त्यांना 20% बोनस द्या. सरकारला वाटतंय जर ट्रिब्युनलचा डिसिजन 20% बोनसचा जर लागू झाला, काहीतरी वेगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग सरकार काय करेल, याच्यामध्ये बदल जो आहे तो 15%चा करू शकता. सरकार 15%चा बदल करू शकणार आहे. किंवा हा जो डिसिजन आलेला आहे एक तर बदल करू शकतं किंवा त्याला रद्द सुद्धा करू शकतं. रद्द म्हणजे कसं, समजा हा जो डिसिजन होता हा पर्टिक्युलर डिसिजन शर्माजीच्या बाजूने लागला आणि कर्मचाऱ्यांना 8.33% बोनस जो आहे तो भेटणार आहे. परंतु याच्यामुळे राजूचा जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये काय झालं, एक प्रकारची निगेटिव्हिटी जी होती ती पसरलेली आहे. मग पुढे काय झालं, आता इथं गेल्यानंतर सरकारला वाटतं की आपण 8.33 रेटने जर बोनस दिला तर आपलं इंडस्ट्रीचं मोठं नुकसान होऊ शकतं. मग काय करायचं आहे, सरकारला तो रद्द करायचा आहे. म्हणजे दोघी गोष्ट करू शकतो, एक तर बदल करू शकतो किंवा रद्द करू शकतो. आणि ते रद्द कधी करता येतं, तर 90 दिवसाच्या आत ते रद्द करता येतं. आता डायरेक्ट सरकार रद्द करेल का, तर त्याच्यासाठी पण एक प्रोसिजर आहे. हा डिसिजन कुठं जाईल, राज्य विधिमंडळाकडे जाणार आहे. ओके, संसदेत तो जाईल. एक तर राज्य विधिमंडळासमोर जाईल किंवा संसदेच्या समोर तो जाणार आहे. मग हा डिसिजन इथं आला, इथं आपल्याला जी कारवाई आहे ती केली आणि मग संसदेत मांडल्यापासून 15 दिवस जे आहेत, 15 दिवस कॅल्क्युलेट करायचे आणि 15 दिवसांच्या नंतर तो जो सुधारित डिसिजन आहे, सुधारित म्हणजे काय केलं आपण, जर 20% बोनस होता त्याला आपण 15% केला. हा सुधारित डिसिजन जो आहे तो संसदेत मांडल्यापासून 15 दिवस नंतर जो आहे तो लागू होणार आहे. आता काय वाटलं सरकारला की यांनी बरोबर दिलेला आहे, ट्रिब्युनलने डिसिजन जो आहे तो बरोबर दिलेला आहे. ओके, आणि 90 दिवस तुमचे पास झाले. 90 दिवस जर तुमचे पास झाले तर मूळ जो निकाल आहे तो आपोआप लागू होणार आहे. आता तुम्हाला एक मोठं कन्फ्युजन याच्यामध्ये पाहायला भेटेल. कन्फ्युजन काय असेल, 55.3 आणि 55.4 आणि 55.3 मधला अपवाद. ओके, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन जे आहे ते इथं मला एक ऑब्झर्व झालेला आहे. सांगतो पुन्हा, याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे. पहिली गोष्ट नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशन, राजू जो होता त्याच्याकडे डिसिजन आला, 30 दिवसाची मुदत आणि त्याच्यानंतर तुमचा डिसिजन काय होईल, फायनल होईल. ही झाली तुमची नॉर्मल कंडिशन. ठीक आहे. 55.3 मध्ये तुम्हाला एक अपवाद पाहायला भेटलेला आहे. अपवाद काय होता की 30 दिवसाची जी मुदत आहे ती हार्मफुल ठरू शकते. त्याच्यामुळे काय करेल, सरकार जे आहे तो डिसिजनसाठी 30 दिवसाची जी मुदत आहे तिला तो कमी करू शकतो किंवा कॅन्सल जी आहे ती करू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही 55.4 मध्ये पाहतात की सरकारला डिसिजन भेटल्यानंतर तो किती 90 डेजची वाट जी आहे ती पाहू शकतो, असं 55.4 मध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि 90 दिवसाची वाट पाहिल्यानंतर तुमचा डिसिजन काय होईल, फायनल होईल. मग इथं 30 डेज घ्यायचं का 90 डेज घ्यायचं, असं तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन जे आहे ते निर्माण होऊ शकतो. आता हे पण मी तुम्हाला निर्णयामध्ये कशा पद्धतीने कन्फ्युजन जे आहे किंवा क्वेश्चन आला
तर कशा पद्धतीने टॅकल करता येईल त्याच्याबद्दल बोलतो. नॉर्मल कंडिशन समजली, हिला आता बाजूला राहू द्या. आता जी चालू होईल ती अपवाद आणि 55(4) पासून चालू होईल. अपवादमध्ये काय होतं माहिती का, ही 30 डेज सरकार का कॅन्सल करत होतं, कारण की नॅशनल इंटरेस्ट येत होता. परंतु सरकार याच्यामुळे कॅन्सल करत होतं की सरकार जो होतं ती या केसमध्ये एक पार्टी होतं, म्हणजे सरकारचा सुद्धा नाव तुम्हाला त्या केसमध्ये पाहायला भेटतं. ओके, सरकार स्वतः एक पक्ष आहे आणि त्याच्यामुळे स्वतः एक पक्ष असल्यामुळे 30 डेजची जी लिमिट आहे तो ती कॅन्सल करू शकतो असं अपवादमध्ये म्हटलं गेलेलं आहे. मग जेव्हा 30 डेजची लिमिट जी आहे ती लागू होण्यासाठी सरकारने कॅन्सल केली, काय केली, सरकारने जो स्थगिती आहे ती आणलेली आहे, म्हणजे लागू करू दिलेला नाही, लागू करू दिलेला नाही. एकदम सिंपलची गोष्ट. फॅक्टरीचा निकाल कामगारांच्या बाजूने आला. केंद्र सरकारला वाटलं की याच्यामुळे देशात आर्थिक नुकसान होऊ शकतं. मग 15 जूनची जी तारीख होती त्या दिवशी त्यांना भेटलं. सरकारने काय केलं, 15 जूनलाच तो जो निकाल होता तो स्थगित केलेला आहे, नोटिफिकेशन काढून स्थगित केलेला आहे. आता मग काय करायचं, अशा कंडिशनमध्ये 15 जूनपासून 90 दिवस जे आहेत ते मोजले जातील. याच्यात 30 डेजची कंडिशन लागू होणार नाही. ओके, क्लिअर झालं. मग आता ज्या वेळेस सरकारने स्थगित केलेला आहे, स्थगित केल्यानंतर सरकारला काहीतरी विचार करण्याचा काळ भेटावा म्हणून 55(4) जे आहे ते दिलं गेलेलं आहे. आणि विचार करण्याचा कालावधी किती दिलेला आहे, 90 डेजचा दिलेला आहे. आणि जर सरकारने ते जे डिसिजन होता तो थांबवल्यानंतर 90 दिवसापर्यंत काहीच विचार केला नाही तर अशा कंडिशनमध्ये तुमचा जो नियम आहे तो लागू होणार आहे. समजलं तुम्हाला एक गोष्ट, एकदम क्लिअर आहे. ज्याच्यामध्ये सरकार स्वतः एक पक्ष आहे, नॅशनल इंटरेस्टचा मुद्दा आहे, अशा वेळेस जर सरकारने ती तुमचा जो डिसिजन होता तो जर थांबवला असेल तेव्हा 90 डेजची लिमिट वाजायची. नॉर्मल कंडिशनमध्ये तुमचा 30 डेज असणार आहे. इतकं याच्यामुळे एक्सप्लेन केलं कारण की याच्यामध्ये नंतर कन्फ्युजन तुमचं क्रिएट होऊ शकतं. मग पाहूया की 55 मध्ये काय दिलं गेलेलं होतं. 55 मध्ये निवाडा दिला गेलेला होता आणि त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात येते संबंधितांना कळवल्यानंतर 30 दिवसानंतर लागू होणार आहे. सरकारचा विशेष अधिकार याच्यामध्ये वापरता येतो. 90 दिवसाच्या आत रद्द करू शकतो किंवा त्यात सुधारणा जी आहे ती करू शकतो. या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, पुढचं जे कलम असणार आहे ते कलम 58 असेल. 58 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 एवढे जे उपकलम आहेत तुम्हाला पाहायला भेटते. याच्यामध्ये तडजोड आणि निवाड्याचा कालावधी जो आहे तो मेन्शन केला गेलेला आहे. 58 बद्दल जर बोलायचं झालं तर 58 मध्ये तुम्हाला 4 प्रकारचे जे कालावधी आहेत ते पाहायला भेटतात. एक 6 महिन्याचा आहे, 60 दिवसाचा आहे, 1 वर्षाचा आहे आणि 3 वर्षाचा. इतके कालावधीवर तुमचे जे प्रश्न आहेत ते फॉर्म होऊ शकतात. मग आता पाहूया की नेमकं कोणकोणत्या गोष्टी आहेत. ओके, एक्झाम्पल पुन्हा एकदा सेट करूया. ही तुमची फॅक्टरी, इथं शर्मा आहे, इथं राजू आहे, इथं तुमचा तडजोड अधिकारी जो आहे तो पाहायला भेटतो. जनरली तडजोड अधिकारी घेण्याचं एक रिझन आहे कारण की आपण इथं तडजोड पाहत आहोत, तडजोडच्या बाबतीतच आपण गप्पा मारत आहोत. ओके, आता काय झालं, फॅक्टरीमध्ये एक पगारवाढीचा वाद चालू झाला. समेट अधिकारी आला किंवा एक तर समेट अधिकारी येईल फॅक्टरीमध्ये किंवा या दोघांनी सांगितलं की आपण कॉम्प्रोमाइज जे आहे ते करून घेऊया. ठीक आहे, आता हा जो करार आहे एक कॉम्प्रोमाइजचा, ते काय करतील, असं तोंडी थोडी कॉम्प्रोमाइज करतील, तर कॉम्प्रोमाइजचा एक करार करतील. काय करतील, एक करार करतील. तर हा जो करार आहे नेमका कधीपासून लागू होईल आणि कधीपर्यंत टिकेल, म्हणजे लागू कधी होईल आणि कधीपर्यंत टिकेल याबद्दल तुम्हाला कलम 58 मध्ये पाहायला भेटतं. कलम 58 मध्ये 1 मध्ये सर्वात आधी काय होईल, लागू होण्याची तारीख तुम्हाला पाहायला भेटेल की हा जो करार आहे नेमका कधी तुमचा स्टार्ट होणार आहे. आता समजा राजूने काय केलं, राजू आणि शर्माजीने या करारावर स्वाक्षरी केलेली आहे 1 जुलैपासून. मी इकडच्या साईडला लिहितो. 1 जुलैला या दोघांनी काय केली, करारावर दोघांनी स्वाक्षरी केलेली आहे. ठीक आहे, दोघांनी स्वाक्षरी केली. आता त्यांनी करारात लिहिलं की आता कशाबद्दल मॅटर होतं, तुमचं मॅटर होतं पगारवाढीबद्दल, की पगार वाढवायला हवा. आणि त्यांनी एक करार केला की आम्ही पगार वाढवणार आहोत. आणि या पगारवाढीच्या ज्या करार होता त्याच्यावर दोघांनी स्वाक्षरी 1 जुलैला केलेली आहे. ओके, मग 1 जुलैला स्वाक्षरी केली तर लगेच काय तुमचा लागू होणार नाही. या करारामध्ये जर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की आम्ही मजूर लोकांची जी सॅलरी आहे 1 जानेवारीपासून वाढवणार आहोत, जर तारीख दिलेली असेल, करारात लिहिलेलं असेल की हा जो वाढीव पगार आहे 1 जानेवारीपासून लागू मानला जाईल,
तर वाढीव पगार त्यांचा कशापासून होईल, तो जो करार आहे 1 जानेवारीपासूनच स्टार्ट होणार आहे. परंतु या करारामध्ये कोणतीही तारीख जर मेन्शन नसेल, आधी आपण काय केलं, तारीख मेन्शन होती म्हणून 1 जानेवारीपासून पगार वाढ देणार आहोत, परंतु या करारामध्ये जर कोणतीही तारीख मेन्शन नसेल तर तो जो करार आहे 1 जुलैपासूनच स्टार्ट होणार आहे. 58.1 सांगतो की तडजोड करारात दोन्ही पक्षांनी मिळून जी तारीख ठरवलेली असेल, दोघी पक्षांनी मिळून कोणती तारीख ठरवली होती, 1 जानेवारी ठरवली होती, तर त्या तारखेपासूनच तुमचा करार प्रस्ताव जो असेल तो लागू होणार आहे. जर करारामध्ये कोणत्याही प्रकारची तारीख लिहिली नसेल तर ज्या दिवशी त्या करारावर, तडजोड पत्रावर ज्या दिवशी साईन केलेले आहेत त्या दिवसापासून तुमचा प्रस्ताव जो असेल तो लागू होणार आहे. लागू काय होणार आहे, तुमचा तडजोड करार जो आहे तो लागू होणार आहे. 58.1 मध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे. आता 58.2 बद्दल बोलूया. तुमचं काय झालं, 58.1 मध्ये लागू होण्याची तारीख तुम्हाला पाहायला घेतलेली होती. एक पर्टिक्युलर करार तुमच्याकडे आलेला आहे, लागू होण्याची तारीख कोणती घ्यावी याचं उत्तर 58.1 मध्ये तुम्हाला भेटलेलं आहे. मग हा नेमका करार किती दिवस चालणार आहे, किती दिवस हा करार चालणार आहे ते तुम्हाला 58.2 मध्ये पाहायला भेटतं. पुन्हा याच्यामध्ये 2 कंडिशन असतील. 2 कंडिशन काय, जर या करारामध्ये कोणतीच तारीख मेन्शन नसेल तर हा करार 6 महिने चालणार आहे. जर या करारामध्ये कोणतीही तारीख जर मेन्शन नसेल तर हा करार तुमचा 6 महिने चालेल. आणि जर इथं ऑलरेडी तारीख मेन्शन असेल तर तो त्या तारखेपर्यंत चालणार आहे. म्हणजे या करारात सांगितलं असेल की हा करार आम्ही 2 वर्षापर्यंत तुमची पगार वाढ जी आहे ती ठेवू, तर तितक्या दिवसापर्यंत तुमचा जो करार आहे तो चालेल. आणि 6 महिने कधी कंडिशन येते, ज्यावेळेस या करारामध्ये कोणत्याही प्रकारची तारीख मेन्शन केलेली नसेल तर तो 6 महिने जो आहे तो करार चालणार आहे. आता इथं एक छोटा ट्विस्ट येतो. तो ट्विस्ट काय, समजा मी 15 जूनला त्या करारावर स्वाक्षरी केली, त्याच्यानंतर 6 महिन्यापर्यंत तुमचा करार जो आहे तो चालू असणार आहे. मग 6 महिन्यानंतर डायरेक्ट कॅन्सल होईल का, तर नाही. 6 महिन्यानंतर सुद्धा तो करार चालूच असेल. आणि त्याला जर टर्मिनेट तुम्हाला करायचं असेल, म्हणजे शर्माजीला जर टर्मिनेट करायचं असेल तर शर्माजी राजूला काय करतील, एक लेखी नोटीस देतील. आणि या लेखी नोटीसला 60 दिवस झाले की आमचा 60 दिवस, किती दिवस, 60 दिवस झाले तर 60 दिवसानंतर तो करार काय होईल, तुमचा संपुष्टात येणार आहे. असा अचानक संपुष्टात येणार नाही. एकदम सिंपल गोष्ट होतं. करार केलेला होता, करारात कोणत्याही प्रकारची मुदत दिलेली नव्हती, म्हणून करार तुमचा 6 महिने चालला. 6 महिने पूर्ण झाल्यानंतर तो आपोआप बंद होत नाही. त्याला बंद करण्यासाठी पण एक प्रोसिजर आहे. शर्माजी काय करेल तर एक करार जो बंद करण्यासाठी एक नोटीस जी आहे ती राजूला देईल. आणि त्या नोटीसचे जे 60 दिवस आहेत ते संपल्यानंतरच तो करार जो आहे कायदेशीररित्या काय होणार आहे, बंद होणार आहे. मग याच्यामध्ये 58.2 मध्ये तुम्हाला काय भेटला, डाटा भेटलेला आहे. डाटा कोणकोणता भेटलेला आहे, 6 महिन्याचा डाटा भेटलेला आहे आणि 60 दिवसाचा जो मुदत आहे ती तुम्हाला 58.2 मध्ये पाहायला भेटलेली आहे. आता 58.1 आपण पाहिलं, 58.2 आपण पाहिलं. आणि हे दोघी जर तुम्ही पाहायला गेले तर त्याच्यामध्ये काय झालं होतं, करारच्या बाबतीत झालेलं होतं. म्हणजे डिसिजन जो होता, एखादा वाद जो होता तो मिटवण्यासाठी आपण करारचा वापर केलेला होता. 58.3 मध्ये आपल्या कंडिशन जे असतात ते बदलतील. ओके, आधी जे पाहिलं ते आपण तडजोडबद्दल पाहिलं. आता वाद जो होता तो जर कोर्टात गेलेला असेल, कशात, कोर्टामध्ये, आणि कोर्टाने डिसिजन दिलेला असेल, म्हणजे ट्रिब्युनल जे आहे किंवा नॅशनल ट्रिब्युनल जे आहे त्यांनी काय केला, डिसिजन दिला, त्याला आपण काय म्हणत होतो, अवॉर्ड जे आहे ते म्हणत होतो. कोर्टाने अवॉर्ड दिलेला आहे. ओके, तर तो निकाल जो आहे किती दिवस पाळायचा, किती दिवस जो आहे तो आपल्याला पाळायचा आहे, ते 58.3 मध्ये तुम्हाला दिलं गेलेला आहे. ओके, तर तो कोर्टाचा जो निर्णय आहे, सामान्य परिस्थितीमध्ये कोर्टाचा जो निर्णय आहे तो तुम्हाला 1 वर्ष पाळणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे तुमचा मॅटर होता इथं शर्मा, इथं राजू, आणि यांचा एक बोनसबद्दल वाद होता. कोर्टाने सांगितलं की 20% जो आहे तो तुम्ही बोनस द्या. ओके, मग असं नाही की कोर्टाने 20% सांगितलं की शर्माजी प्रत्येक वर्षी 20% देत जाईल. तर ज्या वर्षी त्याचा रिझल्ट आला त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आत जेव्हा आपण बोनस वाटपायची कंडिशन येईल त्यावेळेस शर्माजी काय करणार आहे, तेव्हा 20% देणार आहे. ओके, 1 वर्षाच्या काळासाठी त्यांचा निर्णय अंमलात असेल. पुढच्या वर्षी समजा मंदी येऊन लागली, त्याच्या पुढच्या वर्षी
त्याच्या पुढच्या वर्षी मंदी आली आणि हा आला 20% मागायला आला तर चालेल का? त्यावेळेस तो कमी जास्त करू शकतो. किंवा पुढच्या वर्षी जास्त तेजी येऊन लागली, एकदम खतरनाकच कंपनीने पैसे कमवले, त्यावेळेस वाटलं की 28% सुद्धा आम्ही बोनस देऊ शकतो, तर त्यावेळेस ते देऊ शकतात. म्हणजे एकदम सिंपल कंडिशन आहे. सामान्य परिस्थिती असेल, कोर्टाने जो डिसिजन दिलेला असेल तो जास्तीत जास्त 1 इयरच चालणार आहे. ओके, ही सामान्य परिस्थिती झाली. आता काय झालं, आता सरकारचा रोल इथं स्टार्ट झाला. सरकारला वाटलं की हा जो डिसिजन आहे तो आपल्याला वाढवायचा आहे, म्हणजे 1 वर्ष न ठेवता आपण 2 वर्ष ठेवूया, तर सरकार ते करू शकतं. ठीक आहे, परंतु सरकार किती वर्षापर्यंत तो निर्णय वाढवू शकतो? तर तो निर्णय जो आहे तो जास्तीत जास्त 3 इयरपर्यंत वाढू शकणार आहे. म्हणजे 3 वर्षापर्यंत सर्वांना 20%, 20%, 20% या टाईपचा बोनस जो आहे कामगारांना भेटेल. ओके, एक एक करून तो वर्ष जो आहे तो 3 वर्षापर्यंत वाढवता येत असतो. आता हे झालं वाढवण्याबद्दल. सरकार कमी करू शकतं का? तर 100% सरकार जो आहे तो कमी सुद्धा करू शकणार आहे. म्हणजे सांगितलं की 1 वर्ष न घेता आम्ही फक्त 6 महिने हा निर्णय वापरू शकतो, तर सरकार ती कंडिशन सुद्धा लागू करू शकतं. तर 58(3) मध्ये पुन्हा एकदा डाटा आलेला आहे. डाटा म्हणजे कोर्टाचा निर्णय जो आहे, कोर्टाचा जो निर्णय आहे, कोणताही निर्णय लागू झाल्यापासून 1 वर्षासाठी अंमलात राहणार आहे. सरकार वाढवू पण शकतं, कमी पण करू शकतं, आणि सरकार मॅक्झिमम किती वाढवू शकतं? तर मॅक्झिमम 3 वर्ष जो आहे तो वाढू शकतं. म्हणून 58(3) साठी डाटा जो आहे तो तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला हा जो 1 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्याबद्दलच कधी कधी कॅन्सल करता येईल ते दिलं गेलेलं आहे. ओके, पहिली कंडिशन आपण घेऊया. एकदम सिंपल कंडिशन आहे. काय झालं, पगारवाढीचा एक डिसिजन होता, शर्माजी राजू ट्रिब्युनल. आता इथं ट्रिब्युनल्स पकडा. ओके, ट्रिब्युनलने डिसिजन दिला की पगारवाढ तुम्हाला करायची आहे, म्हणजे ज्याचं 15,000 पेमेंट होतं त्याला 20,000 रुपये तुम्ही करून द्या. ओके, आणि 20,000 केलं, 1 वर्षाची मुदत वाढ दिली. हा 1 वर्षाचा गॅप पिरियड आहे, 1 वर्षापर्यंत तुम्ही करू शकता. आता काय झालं, ज्यावेळेस डिसिजन आला आणि त्याच दिवशी बिचाऱ्या शर्माजीच्या फॅक्टरीमध्ये मोठी आग लागली आणि मोठं नुकसान झालं. मग कंडिशन बदलली ना, परिस्थिती काय झाली, बदलली. शर्माजी आधी जबरदस्त कमवत होता, परंतु आता काय झालं, आग लागलं, मोठी नुकसान झालं. मग अशा कंडिशनमध्ये 1 वर्षाची जी मुदत आहे ती कमी करण्यासाठी काय करेल शर्माजी? शर्माजी जाईल सरकारकडे. कोणाकडे? सरकारकडे. सरकारकडे एक अर्ज करेल. मग सरकार कोणाकडे जाईल? सरकार केस पुन्हा कोणाकडे घेऊन जाईल? ट्रिब्युनलकडे घेऊन जाईल. आणि ट्रिब्युनल काय करेल? परिस्थिती चेक करेल की आग लागलेली, भाऊचं नुकसान झालेलं आहे. मग 1 वर्षाचा जो कालावधी आहे तो काय करू शकतो? कमी जो आहे तो करू शकतो. आणि हे तुम्हाला 58(4) मध्ये पाहायला भेटलेलं आहे. निकाल दिल्यानंतर जर फॅक्टरीच्या परिस्थितीमध्ये अचानक मोठा बदल झाला तर मालकाच्या किंवा कामगारांच्या, एक तर मालकाचा अर्ज होता ना किंवा कामगारांचा अर्ज, त्याच्या अर्जावरून सरकार तो निकाल जो आहे पुन्हा ट्रिब्युनलकडे पाठवू शकतो, जेणेकरून त्याचा कार जो आहे तो कमी करायचा की नाही यावर ट्रिब्युनल डिसाईड करणार आहे. हे 58(4) मध्ये तुम्हाला पाहायला भेटलं. आता अजून एक कंडिशन देतो. एक कंडिशन आहे, कंडिशनमध्ये इथं शर्मा, इथं राजू. आता कंडिशन काय होती, वाद कशावरून होता? जेवणाच्या पैशावरून. आता जेवणाचे पैसे जे होते त्याच्यावरचा वाद होता आणि तो ट्रिब्युनलकडे गेलेला होता. ओके, डिसिजन आला तर सांगितलं की 6 महिन्याचे जेवणाचे पैसे होते या शर्माजीने बुडवलेले होते. राजू गेला ट्रिब्युनलकडे की यांनी आम्हाला 6 महिन्याचे जेवणाचे पैसेच प्रोव्हाइड केलेले नाही. ओके, मग कोर्टाने डिसिजन दिला की यांचे 6 महिन्याचे जेवणाचे पैसे तुम्ही एकाच वेळेस देऊन टाका. आता हा कंटिन्युअस डिसिजन होता का की प्रत्येक महिन्यामध्ये 6 महिन्याचे पैसे द्यायचेत का? तर नाही. इथं 1 वर्षाची अट काही कामाची का? तर नाही. एकाच टाइमला काय करेल शर्माजी जो असेल तो पैसे देऊन मोकळा होऊन जाईल. याला काय म्हटलं जाईल? तात्पुरता स्वरूपाचा निकाल. मग जेव्हा एखादी अशी कंडिशन असेल जिथं तात्पुरता स्वरूपाचा, एकाच वेळेस पैसे दिले ना आपण, तर तात्पुरत्या स्वरूपाचा जर एखादा डिसिजन असेल तर त्याला 1 वर्षाची जी अट आहे ती लागू होणार नाही, असं 58(5) मध्ये दिलं गेलेलं आहे. आता काही लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. 58(6) मध्ये काय दिलं गेलेलं होतं, जसं वरती आपण पाहिलं त्याच पद्धतीने 58(6) मध्ये दिलं गेलेलं आहे. 1 वर्ष जो तुमचा करार होता तो मान्य होता.
वरती सुद्धा तुम्ही पाहिलं की 6 महिन्याचा जो करार आहे, 6 महिन्यामध्ये आपण जो तडजोड होती करार केलेला होता तो 6 महिने मान्य असेल, 6 महिन्यानंतर तो डायरेक्ट कॅन्सल होणार नाही, त्यासाठी 60 दिवसाचा आपण काय करत होतो, नोटीस देत होतो. त्याच पद्धतीने इथं 1 वर्ष आहे तो डायरेक्ट तुमचा संपणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला एक लेखी नोटीस द्यावं लागेल. ओके, लेखी नोटीस द्यावं लागेल आणि लेखी नोटीस दिल्यानंतर 60 दिवसाचा जो नियम आहे तो यांना सुद्धा लागू होणार आहे. 58.6 मध्ये ते मेन्शन केलं गेलेलं आहे. 58.7 मध्ये बहुमताबाबत ज्या अटी आहेत त्या मेन्शन केल्या गेलेल्या आहेत. बहुमताच्या अटी पण सांगतो. 2 युनियन आहेत तुमच्या कंपनीत, एका युनियनकडे 60 लोक आहेत, एका युनियनकडे 5 लोक आहेत. उद्या उठून आता हा राजू आहे, हा गण्या आहे, गण्याला काहीतरी संताप आला आणि त्याने सांगितलं की कोर्टाचा जो डिसिजन आणलाय तो आम्हाला मान्य नाही, आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला याच्यावर हे करायचं आहे, आम्ही संप करत आहोत, हा जो निर्णय आहे तो आम्ही संपवत आहोत. गण्याकडे काय 5च लोक आहेत, बहुमत कोणाकडे, राजूकडे. तर गण्याचं जे त्याने जी नोटीस दिलेली असेल ती काय होईल, नल अँड व्हॉइड होणार आहे. बहुमताची जी कन्सेप्ट आहे 58.7 मध्ये तुम्हाला दिली गेलेली आहे. तुमचा जो नोटीस जी असेल, जो करार जो असेल तो तुम्हाला फक्त मेजॉरिटी बरोबरच करायचा आहे. ओके, आणि निकालाने बांधले कोण जातात, फक्त जे मेजॉरिटी लोक आहेत तेच बांधले जाणार आहेत. तर 58.7 मध्ये या गोष्टी तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत. आता 6 मंथ तुम्हाला लक्षात पाहिजे, 60 दिवस काय आहेत ते लक्षात पाहिजे, 1 वर्ष लक्षात पाहिजे, 3 वर्ष लक्षात पाहिजे. पुन्हा एकदा याच्यामध्ये 60 डेजची जी कन्सेप्ट आहे ती पुन्हा येणार आहे. म्हणजे एवढा जो डाटा आहे तुम्हाला 58 मध्ये पाहायला भेटतो. 59 साठी आपण पुन्हा एकदा एक स्टोरी सेटअप करूया. स्टोरी काय होती, शर्मा राजू मॅटर झालेला आहे, मॅटर गेला ट्रिब्युनल कोर्टामध्ये. आता मॅटर कशाच्याबद्दल होता, थकीत बोनसबद्दल होता. कशाबद्दल, थकीत बोनसबद्दल मॅटर जो आहे तो आपल्याला पाहायला भेटलेला आहे की यांचा जुना एखादा बोनस आहे किंवा एखादा पगार असेल, समजा पगार असेल तर पगारचा एखादा मॅटर आहे आणि त्याचा मॅटर जो होता तो ट्रिब्युनलमध्ये गेला. ट्रिब्युनलने काय केलं, डिसिजन दिला की शर्माजी यांना जो थकीत बोनस आहे किंवा पगार आहे तो देऊन टाका, असं त्यांनी सांगितलं. शर्माजी एकदम हट्टी आहेत, त्यांनी काय केलं, यांना पैसेच दिले नाही. ट्रिब्युनलचा आदेश जरी आला तरी यांनी पैसे दिलेले नाहीत. मग राजू कुठं गेला, राजू गेला सरकारकडे. ओके, राजू गेला सरकारकडे. आता कशा पद्धतीने वसुली करण्यात येईल हे सर्व तुम्हाला 59 मध्ये पाहायला भेटणार आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली. 59 मध्ये काय होतं, थकीत बोनस पगार. शर्माजीने काय केलं, शर्माजीने हट्टीपणा केला, पैशाचा जो धनादेश आहे, ड्राफ्ट जो आहे, चेक जो आहे तो दिलाच नाही. राजू गेला सरकारकडे आणि सरकार कशा पद्धतीने त्यांचे पैसे काढून देईल याच्याबद्दल 59 मध्ये दिलं गेलेलं आहे. आता 59 मध्ये काय असेल, तर जेव्हा राजू सरकारकडे गेला, सरकारने सगळं चेक केलं. सरकारने काय केलं, आता सरकारने धुळ्याचा जो जिल्हाधिकारी होता, जो कलेक्टर होता, त्याला सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं की यांचा असा मॅटर आहे, यांचे पैसे काही देत नाही, कोर्टाचा आदेश भाऊ काही मानत नाही आहे, तुम्ही आता काम करा. मग जिल्हाधिकारी काय करतील, सरळ जातील नरडाणा MIDC मध्ये. आता पहिल्यांदा तुम्हाला इथं पाहायला भेटलेलं आहे कलेक्टरचं काम येतं आहे. नरडाणा MIDC मध्ये गेलं, नरडाणा MIDC मध्ये फॅक्टरी चेक केली, फॅक्टरीवर काय केली, जप्तीची नोटीस लावून देतात. मग शर्माजीची एक गाडी उभी होती, ती गाडीला सुद्धा ते काय करतील, जप्त करतात. मालमत्ता होती ती सुद्धा त्यांनी जप्त केली. मग या सगळ्यांचं काय केलं, लिलाव करून टाकला आणि लिलाव केल्यानंतर जे पैसे आलेले आहेत ते कोणाला प्रोव्हाइड करणार आहेत, राजू आणि गण्याला, ज्यांचा थकीत बोनस आणि पगार बुडालेला होता. अशा पद्धतीची जी प्रोसेस आहे 59.1 मध्ये तुम्हाला दिली गेलेली आहे. 59.1 काय सांगतं, तर 59.1 आहे मालकाकडून पैशाची वसुली कशा पद्धतीने केली जाते, ती जमीन महसुलाच्या वसुलीसारखी केली जाणार आहे. जमीन महसुलासारखी त्याची जप्ती करण्यात येणार आहे. नियम काय सांगतो, जर तडजोड, कोर्टाचा निकाल, ले ऑफ रिट्रीचमेंट अंतर्गत मालकाकडून कामगाराला पैसा मिळणं बाकी आहे, तर कामगार काय करतील, हा कामगार होता ना, हा कामगार काय करेल, स्वतः किंवा त्याने लेखी अधिकार दिलेली व्यक्ती, म्हणजे समजा कामगार एखादा मरण पावला आणि त्या बिचाराचे 10 लाख रुपये उरलेले होते. ओके, तर याच्यासाठी तर तो काही मेल्यानंतर कबरमधून बाहेर येणार नाही, तो कोणीतरी व्यक्ती जो आहे तो त्यासाठी काम करणार आहे. तर त्या व्यक्तीने काय करेल, सरकारला काय करेल, तो एक पैशाच्या वसुलीसाठी समुचित सरकारला अर्ज करेल. मग सरकार त्याच्यावर काय करून घेईल, खात्री पटवून घेईल. सरकार त्या रकमेचं काय करेल, एक प्रमाणपत्र बनवेल की 10 लाख रुपये तुम्हाला वसूल करायचे आहेत. एक प्रमाणपत्र बनवलं, ते प्रमाणपत्र कोणाकडे देईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे देईल. जिल्हाधिकारी काय करतील, तर जिल्हाधिकारी काय करणार आहेत,
10 लाखाची वसुली करणार आहेत कोणाकडून? शर्माजीची प्रॉपर्टी जी आहे ती विकून. त्याला म्हटलं जातं जमीन महसुलाची थकबाकी वसूल केल्याप्रमाणे कडक कारवाई ते करणार आहेत. हे 59(1) मध्ये दिलेलं आहे. क्लिअर झालं कशा पद्धतीने पैसा जो आहे तो वसूल करायचा आहे. आता पुढे अजून एक कंडिशन सांगतो. ट्रिब्युनलचा जो आदेश होता तो समजा 15 जूनला आला. ओके, आणि हा जो 15 जूनला आदेश आला, 15 जून नंतर काय करायचं आहे तर 15 जून 2026ला हा जर आदेश आलेला असेल तर 15 जून 2027 पर्यंत राजूला काय आहे समुचित सरकारकडे अर्ज करण्याची मुदत भेटणार आहे. सिंपलची गोष्ट आहे. असं नाही होणार की राजू गेला 5 वर्षानंतर, ट्रिब्युनलचा आदेश जो होता तो 5 वर्ष आधी आलेला होता आणि त्याला वाटलं की आता मला पैशाची गरज आहे तर आपण असं काम करूया. असं चालणार नाही. 1 वर्षाच्या आत, 1 इयरच्या आतच राजूला अर्ज करता येणार आहे. परंतु समजा आता असं पण होऊ शकतं ना की राजूची तब्येतच बिघडलेली होती, तर राजू आजारी असेल 14 महिने, 1 वर्षाचा कालावधी निघून गेला, तर अशा कंडिशनमध्ये सरकार त्याचा अर्ज स्वीकारू शकतं. परंतु राजूला प्रूव्ह करून द्यावा लागेल तो आजारी होता. ओके, प्रूव्ह करून त्याला द्यावं लागणार आहे. मग इथं तुम्हाला 1 वर्षाची मुदत जी आहे ती सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे की ट्रिब्युनलचा आदेश आल्यापासून, ट्रिब्युनलचा जो आदेश आहे तो आल्यापासून 1 वर्षाच्या आतच त्याला अप्लिकेशन जो आहे तो करता येणार आहे. ओके, आणि ती मुदत जी आहे ती वाढून भेटेल, परंतु त्याने सफिशियंट रिझन त्याला देणं गरजेचं असणार आहे. आता अजून एक स्टोरी सेटअप आपण करूया. आता काय राहतं माहिती आहे का, कंपन्यांमध्ये भरपूर अशा कंपन्या असतात, तिथं ना काही सुविधा दिल्या जातात. काय दिल्या जातात? सुविधा. कंपन्या तुम्हाला सुविधा प्रोव्हाइड करतात. सुविधा कोणकोणत्या असतात? एखाद्याला मोफत घर देतात, मोफत घर दिलं जातं. वैद्यकीय सुविधा दिल्या जातात, तुम्हाला माहिती आहे ना, मेडिकल वगैरे जे क्लेम असतात ते दिलं जातं. किंवा मोफत जेवण जे आहे ते दिलं जातं. आणि समजा एखाद्या कर्मचाऱ्याला वाटलं की आम्हाला या सुविधा नको, आम्हाला पैशाच्या स्वरूपात याचं मूल्य द्या, आणि असा वाद निर्माण झाला तेव्हा त्याच्यावर कशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल ते तुम्हाला 2 मध्ये दिलं गेलेलं आहे. 59(2) आणि 3 मध्ये तुम्हाला ते पाहायला भेटतं. मग हे जे मॅटर होतं ते कशा पद्धतीने होऊ शकतं ते तुम्हाला सांगतो. इथं तुमचा कोण होता? शर्मा. इथं तुमचा गण्या होता. मॅटर असा झाला की शर्माजीने गण्याला सांगितलं होतं की मी तुला क्वार्टर देईल. क्वार्टर म्हणजे रूम देईल, बरं का, फ्री रूम देईल तुम्हाला, फ्री रूम दिला. आणि फ्री रूमचा जो मॅटर होता तो ट्रिब्युनलमध्ये पोहोचला. कशामध्ये? ट्रिब्युनलमध्ये पोहोचला. आता ट्रिब्युनलने सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही जसं बोललेले होते त्या पद्धतीने याला फ्री रूम जे आहे, फ्री क्वार्टर जे आहे ते द्यायचं आहे. परंतु शर्माजीने दिलंच नाही. आता गण्या काय केलं? गण्याला आता तो काही असं नाही होणार ना की पुढे गण्याला तो फ्री रूम देऊन देईल. तो 3-4 महिने बिचारा गण्या बाहेर राहत होता ना. आता गण्याने काय युक्ती लावली की मला रूमच्या बदल्यात, म्हणजे रूम काही देऊ नका, दर महिना 5,000 रुपये काय करा, घरभाडे भत्ता जो आहे तो द्या. काय करा? घरभाडे भत्ता जो आहे तो द्यायचा आहे. आता शर्माजी काय म्हणतात? रूमचं भाडं फक्त 2,000 आहे. ओके, 2,000 रुपये आहे. रूमचं भाडं 2,000 रुपये आहे. मी तुला 5,000 रुपये कशाला देऊ? आणि हा वाद तिकडं पोहोचलेला होता. अशा टाईपचा जो वाद होता तो पोहोचलेला होता. मग अशा टाईपचा जेव्हा वाद पोहोचतो तर मूल्य कसं ठरवायचं आणि त्याच्यानंतर तो जो डिसिजन आहे किती दिवसात द्यावा ते 59च्या 2 आणि 3 मध्ये दिलेला आहे. तर हा जो वाद आहे तो ट्रिब्युनलला 3 महिन्याच्या आत सॉल्व्ह करणं बंधनकारक करण्यात आलेला आहे. 3 महिन्याच्या आत ट्रिब्युनलला हा निर्णय जो आहे तो देणं बंधनकारक 59(2) मध्ये करण्यात आलेला आहे. आता ह्या ज्या सुविधा होत्या म्हणजे 5,000 द्यायचं का नेमकं 2,000 रुपये द्यायचं, कोर्ट काय स्वतः जाणार नाही की काय करायचं, 5,000 देऊ का 2,000 देऊ. तर याच्यासाठी कोर्ट काय करेल, एक कमिशनरची नेमणूक जी आहे ती करेल. कमिशनर चेक करेल की खरंच त्या पर्टिक्युलर एरियामध्ये 5,000 रुपये रेंट चालू आहे का 2,000 रुपये रेंट चालू आहे. कमिशनर फिरायला गेला, चेक केलं तर तिथं 4,000 रुपये रेंट चालू आहे. तर ही 4,000ची फिगर जी देणार आहे तो कोण देणार आहे? कमिशनर आहे. कमिशनर त्याची नेमणूक जी आहे ती कोर्ट जी आहे ती करणार आहे. ट्रिब्युनल गरज जेव्हा पडेल त्यावेळेस कमिशनरची नियुक्ती अशा कंडिशनमध्ये करत असतं. आता मला एक सांगा, ही फक्त राजू आणि शर्माजीची स्टोरी आहे, पण राजू सारखे 100 लोक आहेत आणि 100 लोकांच्या बाबतीत हे झालेलं आहे. मग 100 लोक 100 अर्ज करतील का सरकारला? तर अजिबात नाही. 100 लोकांचा एकच अर्ज आपल्याला सरकारकडे पाठवावा लागेल आणि सामूहिकरित्या त्या अर्जाचं काय होणार आहे? मूल्यांकन होणार आहे आणि सामूहिकरित्या त्यांचा डिसिजन जो आहे तो येणार आहे.
मग हे 59.5 मध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा ना, 100 अर्ज तर काही करणार नाही, एकच अर्जामध्ये आपण लिहून सगळ्यांना ते देणार आहोत. 59.5 मध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे. 59.4 मध्ये काय असेल? 59.4 मध्ये तेच असेल की कमिशनरने ठरवलं की 4,000 रुपये द्यायचे आहेत. ओके, आणि कमिशनरने रिपोर्ट कोणाकडे दिला? ट्रिब्युनलकडे दिला. मग 4,000 रुपयाची वसुली कोण करेल? पुन्हा एकदा तुमचा कलेक्टर जो असेल तोच वसुली करेल. तर कन्सेप्ट फिरून फिरूनच येत आहेत. ओके, फक्त त्याच्यामधले की पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण की सगळ्या गोष्टी काही लक्षात राहणार नाही. जिल्हाधिकारीचं कामच इथं आलेलं आहे ते वसुली करण्यासाठी. आणि कशा पद्धतीने वसुली करेल? तर जमीन महसूलच्या बाबतीत तो वसुली करणार आहे. एवढी गोष्ट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायची आहे. तर नोट्समध्ये पाहून घेऊया 59च्या बाबतीत काय दिलं गेलेलं होतं. थकीत पैशाची वसुली कशा पद्धतीने केला जाईल? जर मालकाकडून कामगाराला काही पैसे येणे बाकी असेल तर समुचित सरकारकडे तो अर्ज करतो. पैसे थकीत झाल्यापासून 1 वर्षाच्या आत अर्ज करणं बंधनकारक आहे. वसुली कोण करेल? जिल्हाधिकारी करेल. कशा पद्धतीने करेल? तर जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे तो वसूल करणार आहे. हे 3च पॉईंट तुम्हाला याच्यात लक्षात ठेवायचे आहेत. जास्त भारूडवरती करून घेऊ नका. 58 आपलं बाकी होतं. 58च्या बाबतीत जर बोललं तर तडजोड जी होती त्याची मुदत 6 महिन्याची होती. ओके, तडजोडच्या बाबतीत 6 महिन्याची मुदत होती. निवाडासाठी जी कोर्टाकडून ऑर्डर येत होत्या त्याच्यामध्ये 1 वर्षासाठी मुदत होती. 3 वर्षापेक्षा जास्त ती वाढू शकत नाही. या गोष्टी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जास्त डीपमध्ये घुसायचं नाही. जास्त डीपमध्ये घुसले तर पूर्ण ॲक्ट तुमचा वर्षभर संपणार नाही.